नमस्कार दादा, नमस्कार नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव श्रीधर श्रीपद वाघुले, हा. निमगाव तर्फे माळुंगे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हा, तर दादा आज आपण आपल्या या गुलाबाच्या प्लॉट मध्ये आले बरोबर. तर मला सांगा दादा, ही गुलाबाची आपली व्हरायटी कोणती आहे दादा? पाकळी गुलाब, साधा साधा गुलाब बोलतो. हा, म्हणजे पाकळी गुलाब हा साधा गुलाब आहे बरोबर. म्हणजे याच्यापासून अत्तर आणि गुलकंद वगैरे बनवलं जातं बरोबर. हा, तो गुलाब आहे बरोबर. तर गुलाब या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झालं, हे तुम्ही काय केलेलं आहे, गुलाब या पिकासाठी याची स्लरी बनवलेली. म्हणजे 200 लिटर पाणी, 5 किलो गुळ, 7 लिटर ताक, 20 अंडी, माशांची उष्टावळ आणि सुकट आणि 200 लिटर पाणी. म्हणजे त्यामध्ये तुम्ही ते तयार करून कमीत कमी 5 ते 6 दिवसाच्या अंतराने तुम्ही ते ड्रिपनी सोडताय बरोबर. तर मग मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झालं, हे वापरल्याच्या नंतर आता तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? रिझल्ट म्हणजे हा अप्रतिम रिझल्ट आहे. हा. झाडाची मुळी प्रथमतः पहिली चालली, नंतर कळी भरपूर आहे त्याला. हा. फुटवे एकदम जबरदस्त आहेत. हा बरोबर. हा. आणि म्हणजे बोलायला सांगा एकच नंबर आहे. कोण म्हणजे हा. सांगायला एवढं असं म्हणजे एकदम आनंदी. हा बरोबर. म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही वापरलेले हो. आणि त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि ज्या पिरियडला तुम्ही कडूचा आपला स्प्रे काढला तर त्याच्यानंतर तुम्हाला काय त्याचा काय काय बेनिफिट भेटला कडू वापरल्यानंतर? कडू म्हणजे मारल्यानंतर ते 15 दिवस ते त्याचा रिझल्ट राहतो. हा. मावा तुडतुडे, हा, पांढरी माशी. याला म्हणजे येऊनच देत नाही. बरोबर. आता जर हा बरोबर म्हणजे येऊन देत नाही म्हणण्यापेक्षा ना, आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना दादा, तर तुमच्या प्लॉटवरती मावा झालं, तुडतुडे झालं, पांढरी माशी झालं, रसोषक किडी झालं, नागाळे झालं, हा कोणताच अटॅक प्लॉटवर दिसत नाही बरोबर. आणि महत्वाचं जर पाहिलं ना तर झाडाला एकदम जबरदस्त खालून खोडातून फुटू आहे. आणि आता वरती जर पाहिलं ना भरपूर प्रमाणात आहे ना फुलकळी लागेली. हे बघा ना, जर प्रत्यक्षात पाहिलं ना तर फुल संख्या पण भरपूर आहे आणि फुलांची कळी वगैरे ती एकदम चांगल्या पद्धतीने बरोबर. आणि झाड आहे ना रोगाला किडीला बळी पडलेलं नाही, महत्वाची बरोबर. हा. तर मला एक सांगा, साधारणतः तुम्ही आता ऑर्गॅनिक कार्बनिक जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही शेवंतीला पण वापरलेले ना, म्हणजे तिसल्या तुम्ही शेवंतीला पण सोडलेली. आणि आता जे ऑर्गॅनिक कार्बनिक दाणेदार खतं मागितलेली तुम्ही आपली, तर ते कोणत्या पिकासाठी वापरणार त्याचा? आता पर्पल साठी म्हणजे पर्पल जी शेवंती तुम्ही ती लावणार आहे त्यासाठी तुम्ही बेडमध्ये ते आपल्या म्हणजे मल्चिंगला हे करणार तुम्ही, म्हणजे बेसोल्ट डोससाठी वापरणार आहे बरोबर. तर आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झालं, कडू पॉवर झालं, हे वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी, एक नंबर. हा, धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल. ओके.